श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात एक नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वर्षाचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलण्याचा क्षण नसून आपल्या स्वतःला सुधारण्याची ही एक संधी असते. ज्योतिषशास्त्रात आणि प्राचीन धर्म श्रद्धेनुसार वर्षाच्या पहिल्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक काम पुढील 365 दिवस परिणाम करतात. आज आहे 31 डिसेंबर. इंग्रजी कॅलेंडरनुसार आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि वर्षातील शेवटच्या दिवशी आपण या वर्षी ज्या केलेल्या चुका आहेत ते नवीन वर्षामध्ये चुकूनही आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत याकरता अनेक संकल्पही करत असतो. त्याचबरोबर अनेक लोक मंदिरामध्ये जातात आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसाचं आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत हे करत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं त्याकरता 31 डिसेंबरच्या दिवशी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. ते केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. आणि म्हणूनच आज वर्षातील शेवटच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा हे एक पान. हे पान जाळल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणतं पान जाळायचं आहे, कोणत्या वेळेत जाळायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. आज 31 डिसेंबर आहे. त्याचबरोबर या दिवशी आली आहे भागवत एकादशी. भागवत एकादशी म्हणजे विष्णूला प्रिय असणारी एकादशी, जी पौष महिन्यात येते आणि ही स्मार्त एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पाळली जाते, ज्यामध्ये भक्तिभावाने उपवास करून विष्णूची पूजा करतात, ज्यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत 3 दिवसाचे असते. दशमी, एकादशी आणि द्वादशी, ज्यामध्ये कडक उपवास करून द्वादशीला पारण करतात. या व्रतामुळे पापाचा नाश होतो, सुख समृद्धी आणि शांती मिळते. अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या आणि दान यासारख्या कर्मापेक्षा अधिक पुण्य मिळते असे मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने आत्मशुद्धी होते आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. तुम्हाला जेवढं जास्त होईल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. तसेच घरामध्ये आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. हे केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपलं मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा नवरा बायकोमध्ये कायम भांडणं होत असेल, तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाचा दुष्प्रभाव असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही विशेष दिवस आहेत, या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा
करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे दिवा हा लावून घ्यायचा. त्या आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्याकरता एक तेजपत्ता घ्यायचा आहे. त्याला तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात मोठा मानल्या गेलेल्या लाल किताबानुसार तमालपत्र घरात लावल्याने शिक्षण आणि संपत्ती वाढते. तसेच कर्जमुक्तीसाठी सुद्धा याचे उपाय अतिशय प्रभावी ठरतात. घरामध्ये तमालपत्र जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि म्हणूनच आपलं नवीन वर्ष येणारं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं याकरता आपल्याला या तमालपत्रापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. याकरता आपल्याला एक तमालपत्र ज्याला तेजपत्ता म्हणतात ते घ्यायचं आहे. जो तमालपत्र आपण घेणार आहे तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. तो अखंड असावा, कुठेही तुटलेला फाटलेला किंवा खराब झालेला नसावा. त्याचबरोबर आपल्याला या उपायाकरता हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही स्केच पेन घेतला तरीही चालणार आहे. पण आपल्याला हिरव्या रंगाचाच पेन वापरायचा आहे. इतर कोणत्याही रंगाचा पेन हा वापरता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं अत्तरसुद्धा घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गुलाब अत्तर असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण गुलाबाचं अत्तर देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर या 3 वस्तू घेऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे. आता या हिरव्या रंगाच्या पेनने आपल्याला या तेजपत्त्यावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची. पण ती इच्छा आपल्याला सकारात्मक पद्धतीने लिहायची आहे. जसं की माझं नवीन घर मी खरेदी केलेलं आहे, मला नोकरी मिळाली आहे, मी खूप धनवान झाला आहे, माझा विवाह झाला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या पेनने तमालपत्रावर लिहायचे आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं अत्तर लावायचं आहे. आता आपल्याला हे तेजपत्ता जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला 3 वेळा आपल्या मनातली इच्छा ही मोठ्याने बोलायची आहे. जी पण इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा तुम्हाला 3 वेळा मोठ्याने बोलायची आहे. आता तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आणि मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 1 ते 2 कापूरच्या वड्या ठेवायच्या आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर हे तेजपत्ता जे आहे ते आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये जाळायचं आहे. जाळताना सुद्धा निरंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण झालेली आहे. माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झालेली आहे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदायला लागली आहे. माझ्या घरामध्ये भरपूर पैसा हा यायला लागलेला आहे. अशा रीतीने आपल्याला सकारात्मक जे आहे ते बोलायचं आहे. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.